रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पेन खवसावाडी येथील आदिवासींवर अन्याय सुरूच. रस्ता अभावी उपचार न मिळाल्याने आदिवासी महिलेच्या मृत्यू प्रकरणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना राज्य मानवी हक्क आयोगाची नोटीस. स्वातंत्र्याच्या 76व्या वर्षानंतरही आदिवासी समाजाला मूलभूत व पायाभूत नागरी सेवा सुविधा व विकासापासून वंचित राहण्याची नामुष्की ओढवली आहे. पेन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील पेन शहरापासून फक्त 6 ते 7 किलोमीटर लांब असलेल्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या खवसा आदिवासी वाडीतील डांबरी रस्ता अजूनही अपूर्णच आहे. ग्रामस्थांनी पुढे सांगितले की गेल्या वर्षी खवसावाडी येथील आंबी राघ्या कडू आदिवासी वाडीतील एका महिलेचा रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता. हा प्रकार मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला असल्याचाही आरोप केला. या प्रकरणी संतोष ठाकूर आणि ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांच्या माध्यमातून राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आयोगाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून 4 आठवड्यात तथ्य शोध अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. खवसावाडी येथे रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हर्षा कन्स्ट्रक्शन यांनी 60 लाखांचा ठेका घेऊन रस्ता पूर्ण केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीअंती या वाडीसाठी कोणताही रस्ता अस्तित्वात नाही हे उघड झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच उंबरमाळ, केळीची वाडी, तांबडी, खवसावाडी आणि काजूवाडी या वाड्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 25 जानेवारी 2024 मध्ये 7.22 कोटींचा ठेका सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन वाशी नवी मुंबई यांनी घेतला आहे. मात्र 1 वर्ष होऊन देखील वर्क ऑर्डरची मुदत संपूनही अद्याप काम सुरू झालेले नाही असा आरोप खवसावाडी येथील ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे, ॲडव्होकेट विकास शिंदे, नंदकुमार पवार, 5 वाड्यातील ग्रामस्थ, प्रतिनिधी यशवंत खाकर, सुनील वाघमारे, काल्या कडू, गीता वाघमारे, पल्लवी खाकर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे राजेश रसाळ, सचिन पाटील यांच्यासह आदिवासी महिला, पुरुष व विद्यार्थी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. एका आदिवासी वाडीवरच आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्या आदिवासी वाडीचं नाव आहे खवसावाडी. पेण तालुक्यामधील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये 5 आदिवासी वाड्या येतात. ह्या 5 आदिवासी वाड्यांमध्ये उंबरमाळ, केळीची वाडी, त्याच्यानंतर तांबडी, खवसावाडी आणि काजूवाडी अशा ह्या 5 वाड्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट की आजपासून 2 वर्षापर्यंत ह्या वाड्या सुद्धा कुठल्याही ग्रामपंचायतीला कुठेही जोडलेल्या नव्हत्या. अशा परिस्थितीत जेव्हा मोर्चे आंदोलनं केली आणि ते मोर्चे आंदोलनं केल्यानंतर ह्या आदिवासी जेव्हा प्रकाश म्हणजे अधिवेशनामध्ये प्रश्नही उचलला गेला की अशी ही जी गोष्ट आहे ही सत्य आहे का, तर त्यानंतर इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी उत्तर किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उत्तरही दिलं, होय ह्या आदिवासी वाड्यांमध्ये कुठेही कोणालाही ग्रामपंचायत किंवा मतदानाचा हक्क नव्हता. इथपर्यंतची हिस्ट्री झाल्यानंतर मग शासनाची धडपड सुरू झाली आणि मग ह्या वाड्या 1-1.5 वर्षापूर्वी बोरगाव ग्रामपंचायतीला जोडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा इलेक्शन झालं आणि पहिल्यांदा ह्या लोकांनी ग्रामपंचायतीला मतदान केलं. ते मतदान केल्यानंतर ह्या वाड्यांच्या समस्या समोर आल्या. त्या समस्यांमध्ये रस्ता, पाणी आणि विजेचं सुद्धा म्हणजे आहे, पण ती म्हणजे आठवड्यातून 2 दिवस असते, 5 दिवस नसते. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही प्रशासनासोबत संपर्क केला, संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस ह्या म्हणजे वाड्यांच्या विकासासाठी निधीही आला आणि विशेष करून निधी रस्त्यांसाठी आला. त्या रस्त्यांमध्ये सगळ्यात पहिला खवसावाडीसाठीचा रस्ता हा 60 लाखाचा रस्ता आला. 185 मीटर लांबीचा हा रस्ता होता. ज्या चढणीवर मुद्दाहून तुम्ही जिथून आला त्या चढणीवर, त्या चढणीपासून ते इथपर्यंत असा तो रस्ता होता. मानवी हक्क आयोगामध्ये आम्ही नोव्हेंबर 22, 2024 ला तक्रार दाखल केली आणि या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय
मानवी हक्क आयोगाने रायगड जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावली आणि 4 आठवड्यामध्ये फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट दाखल करण्यास सांगितला. ही नोटीस फेब्रुवारी महिन्यात त्यांना गेली रजिस्ट्रारकडून आणि त्याच्यानंतर 4 आठवडे म्हणजे 4 आठवडे होऊन गेले आणि 4 आठवडे झाल्यानंतर आम्ही आज ही पत्रकार परिषद आपल्या समोर आयोजित करीत आहोत की आजही रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मूग गिळून गप्प बसलेले आहेत. त्यांना या आदिवासींचं काही पडलेलं नाही आहे. यांच्या भविष्याचं काही पडलेलं नाही आहे. जर आदिवासी लोकांच्या हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष पॉवर आहेत. 2012 साली राज्य शासनाने एक शासन निर्णय घेऊन आदिवासींच्या रक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष पॉवर दिलेले आहेत. आपण मी सुनील यशवंत वाघमारे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही आमच्या विकास कामांचा पाठपुरावा करतोय. भरपूर म्हणजे एक 5-6 मोर्चा आंदोलने झाल्यानंतर आमच्या वाट्याला रस्ते आणि पाण्याचे जलजीवन मिशन सुविधा या ठिकाणी आम्हाला देण्यात आली. परंतु आज आपण पाहताय की या रस्त्याला 60 लाख रुपये निधी मंजूर असताना सुद्धा एकही दगड या रस्त्याला दिसला नाही आपल्याला. आणि जर विचार केला तर फक्त 60 लाखामध्ये फक्त कटिंग केले आणि ती जी कटिंग झाली ती सुद्धा इतकी कटिंग घाणेरडी आहे की त्या रस्त्याने साधे बाईक सुद्धा आपल्याला घेऊन येता येत नाही. आज अवस्था पाहाल वाड्यांची तर खूपच भयानक अवस्था आहे. कारण मागेच आम्ही एक क्लिप व्हायरल केली की 4 किलोमीटर आम्ही त्या महिलेला खांद्यावरून या ठिकाणी वाडीपर्यंत तिचा मयत आम्ही घेऊन आलो. इतकं जर करून सुद्धा सरकारला किंवा कोणत्याही यंत्रणेला जाग येत नसेल तर यासारखं दुर्दैव आमचं नसेल असं आम्हाला वाटतंय. या ठिकाणी आज जवळपास आम्ही 75 वर्ष राहतोय. 75 वर्षात भरपूर काही योजना नवीन जुन्या मंजूर झाल्यात, परंतु त्या योजना आमच्या वाट्याला का येत नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही आता तरी जागे व्हा, आमच्या प्रति थोडी तरी सहानुभूती दाखवा. आम्ही सुद्धा माणसं आहोत, आम्हाला सुद्धा या गोष्टींचा त्रास होतो. रस्ते नसल्यामुळे आमची जी लहान मुलं शिकत आहेत किंवा जे रोजगारासाठी शहरापर्यंत जात आहेत, या ठिकाणी बाजूलाच पिकअप उभे आहे. या पिकअप मधले आमचे लोक आता स्थलांतर करू लागलेत. कारण या ठिकाणी रस्ता खूपच लांब असल्यामुळे, गावं लांब असल्यामुळे शहरापर्यंत जाण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि शहरामध्ये काम सुद्धा मिळत नाही. जर रिटर्न काम जर भेटलं नाही तर ही लोक परत 4 किलोमीटर मोकळ्या हाताने घरी परततात. असं जर असेल तर कुठेतरी आता आमच्या त्या जीवनावर जास्तच परिणाम दिसायला लागलाय. हल्ली काळ बदललाय, परंतु जे आमच्या वाट्याला यायला पाहिजे होते ते आमच्या वाट्याला अजूनपर्यंत आलेलं नाही. त्यामुळे खूपच दुःख आहे. ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या समोरच या ठिकाणी डांबर प्लांट, खडी प्लांट या ठिकाणी आमदारांचाच आहे तो. आणि सत्तेत असून सुद्धा जर ती डांबर अख्ख्या शहराला किंवा पूर्ण रायगडमध्ये जात असेल तर या 1.5-2 किलोमीटर अंतरावर असणारा हा डांबर प्लांटचे जर आम्हाला त्याचा जर फायदा होत नसेल तर तो प्लांट सुद्धा आमच्या काय फायद्याचा नाही. आमच्या विभागात असून आम्ही त्यापासून वंचित आहोत. याचं खूपच दुःख वाटतंय. जर आम्हाला या सरकारकडून किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे जर आम्हाला मदत झाली नाही, आमदार या ठिकाणी आहेत, खासदार सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनी जर आम्हाला कोणत्याही प्रकारची जर मदत केली नाही यावेळी तर आम्ही नक्कीच यापुढे मतदान करणार नाही. जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू, हे आम्ही गावाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो. मी उंबरमाल वाडीतील रहिवासी आहे, पण इथे पत्रकार परिषद होती म्हणून आम्ही इकडे आलोय. आमच्या गावाची हे सांगायला परिस्थिती काय आहे ते. आमच्या गावात रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही आणि रस्ता नसल्यामुळे आम्हाला आरोग्य हे टायमावर घेता येत नाही आणि मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो. कारण 3-3, 4-4 किलोमीटर मुलांची शाळा आहे, त्याच्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. 4थी-5वी पर्यंत फार शिक्षण घेतात आणि मग घरातच राहतात. त्याच्यामुळे नोकरीचा विषय येतो, परत ह्याचा विषय नोकरीचा विषय येतो. त्याच्यानंतर मग घरातल्या परिस्थितीवर सगळा परिणाम पडतो त्याच्यावर. कारण नोकरी नसल्यामुळे काही जमतच नाही आणि पाणी प्यायला नाही. 2-2, 3-3 हांडे घेऊन आम्हाला डोंगरावर वरती जाऊन पाणी आणावं लागतं. प्यायला पाणी नाही, वापरायला पाणी नाही.
असं